नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एका महान व्यक्तीबद्दल छोटीशी गोष्ट सांगणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणी अतिशय कठीण परिस्थितीत शिक्षण घेत होते. घरची परिस्थिती साधी होती, अनेक अडचणी होत्या, पण त्यांच्याकडे एक गोष्ट खूप मोठी होती, शिकण्याची जिद्द आणि मेहनत. असं सांगितलं जातं की बाबासाहेब रात्रभर दिव्याच्या मंद प्रकाशात अभ्यास करत असत. त्यांना माहिती होतं, शिक्षण हेच यशाचं सर्वात मोठं शस्त्र आहे. मित्रांनो, आज आपण जे पुस्तके वाचतो, शाळेत शिकतो, मोठी स्वप्न पाहतो, त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मेहनत आणि सातत्य खूप महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच नवोदय सारख्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी दररोज अभ्यास आणि भरपूर सराव आवश्यक आहे. चला तर मित्रांनो, मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वाध्याय 1.4. या स्वाध्यायामधील प्रत्येक प्रश्न आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न स्वतःच्या वहीत सोडवा आणि गणिताची भीती कायमची दूर करा. मेहनत करणाऱ्यांनाच यश नक्की मिळतं. आणि हो मित्रांनो, अशाच नवोदय, स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षांच्या भन्नाट व्हिडिओसाठी आत्ताच मॅथ मित्र श्रीकांत सर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आपल्या व्हिडिओला स्वाध्याय 1.4ला सुरुवात करूया. त्यामधील पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची बेरीज किती? आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठच असायला हव्या. मग आपण 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या घेऊ. पहिली मूळ संख्या 2 प्लस त्यांची बेरीज विचारली. पुढली मूळ संख्या 3 अधिक त्या पुढली मूळ संख्या 5 अधिक त्याच्या पुढली मूळ संख्या 7. म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या या 4 मूळ संख्या आहे, अधिक त्या पुढली मूळ संख्या 11 प्लस 13 प्लस 17 आणि पुढली मूळ संख्या आहे 19. या 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत. मग या सर्व मूळ संख्यांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. इथे तुम्हाला 1 ते 20 पर्यंत विचारलं, तुम्हाला 1 ते 10 पर्यंत विचारू शकतात, 1 ते 50 पर्यंत सुद्धा विचारू शकते. मग आपण आधी पाहू 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 17 अधिक ही बेरीज करू आपण. यामध्ये पाहून घेऊ. एकक स्थान 9, 9 आणि 7 16, 16 आणि 3 19 आणि 1 20, 20 0 0. कॅरी हातचे आले 2. आता पुन्हा मोजू. 1 1 2 1 3 आणि 1 4, 4 आणि 2 6. म्हणजे ते आलं 60. म्हणजे पहा 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 17 आणि 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 60. जर आपण यांची बेरीज केली 17 अधिक 60 तर उत्तर येईल 77. म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक डी. हे सुद्धा पाठ ठेवा. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 17 आहे आणि 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 60 आहे आणि 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 77 आहे. तुम्ही हा प्रश्न आणि स्पष्टीकरण आपल्या वहीत लिहून ठेवायचे आहे. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 काय आहे पहा. 2 अंकांच्या प्राकृतिक नैसर्गिक संख्यांची संख्या आहे. म्हणजे 2 अंकी संख्या ओळखायची आपल्याला. 2 अंकांच्या प्राकृतिक नैसर्गिक संख्यांची संख्या तुम्हाला माहिती असायला हवं. 1 अंकी संख्या किती? आपल्याला बऱ्याचदा या प्रश्नामध्ये कन्फ्युजन होते. मग 1 अंकी संख्या आहे 9 आणि 2 अंकी संख्या, 2 अंकी संख्या असते 10 पासून तर 99 पर्यंत. म्हणून 2 अंकी संख्या किती आहे? 90. 3 अंकी एकूण संख्या 900, 4 अंकी एकूण संख्या 9000. अशा वाढत जातात, याच क्रमाने वाढत जातात. आपल्याला काय विचारलेलं आहे? आपल्याला विचारलं आहे 2 अंकांच्या प्राकृतिक, हे पण लक्षात घ्यायचं.
प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक. तर संख्यांची संख्या आहे 90. पर्याय क्रमांक बी. अशा प्रकारे सोप्या प्रकारे आपण समजून घ्यायचं जेणेकरून एकही चूक होणार नाही. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 काय आहे पहा. प्रश्न क्रमांक 3 आहे, दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? मग आपण काय करू, सोप्या पद्धतीने सोडू. आपल्याला दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पण सर्वात लहान संख्या विचारलेली आहे. मग पर्यायापैकी सर्वात लहान संख्या पाहू. यामधली सर्वात लहान संख्या आहे पर्याय क्रमांक 1, 32, 32. मग 32 कोण्या कोण्या संख्यांच्या गुणाकाराने येते? मग 32 येतात, सोड दोन्ही 32. मग मला सांगा, ह्या दोन मूळ संख्या आहे का? नाही, ही मूळ संख्या नाही, ही फक्त एकच मूळ संख्या आहे, त्यामुळे हे येणार नाही, 32 उत्तर येणार नाही. जर असं पण येते 8 चोक 32, परंतु ह्या दोन्हीही मूळ संख्या नाही, त्यामुळे पर्याय ए येणार नाही. त्यापेक्षा थोडी मोठी संख्या शोधू, पर्याय शोधू. पर्याय क्रमांक बी 33. जर 33 चा विचार केला तर दोन मूळ संख्यांच्या गुणाकारानं 33 संख्या येईल का? तर येणार. 11 त्रिक 33, 11 पण मूळ संख्या, 3 पण मूळ संख्या आणि या दोघांच्या गुणाकाराने 33 ही संख्या मिळते. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. खूप सोपं आहे. हे स्पष्टीकरण सुद्धा आपण आपल्या वहीत लिहून घ्यायचं. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. हा जो प्रश्न आहे हा 2021च्या नवोदयच्या बोर्डाच्या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांचा चांगला सराव करायचा. प्रश्न काय आहे पहा. पहिल्या 4 प्रश्न मन लावून आणि काळजीपूर्वक वाचून घ्यायचा. पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज आहे. मग तुम्हाला यासाठी मी आधीच सांगितलं होतं 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती? तर 25. या 25 ही मूळ संख्या आपल्या पाठ असायला पाहिजे. त्यांनी काय विचारलं, पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज. मग पहिल्या 4 मूळ संख्या आपण लिहून घेऊ. पहिली मूळ संख्या 2, त्या पुढील मूळ संख्या 3, त्याच्या पुढली मूळ संख्या 5 आणि त्याच्या पुढली मूळ संख्या 7. म्हणजे 2, 3, 5, 7 आपण या आधी सुद्धा पाहिलेलं आहे. याच्या आधीच्याच प्रश्नात पाहिलं होतं आपण 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. मग या सर्वांची बेरीज येते 17. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक डी. खूप सोपं आहे. हे पाठांतर करून सुद्धा ठेवायचं. कधी कधी असाही प्रश्न विचारू शकतात, एक अंकी मूळ संख्यांची बेरीज किती? तर एक अंकी मूळ संख्या ह्या 4च आहे. ह्या सुद्धा लक्षात ठेवायचं आणि त्यांची बेरीज सुद्धा काय आहे? 17. हे पण लक्षात ठेवायचं. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 हा सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे. फक्त प्रश्न आकलनसह समजून घ्यायचा. प्रश्न काय आहे? 36,490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकस्थानाची अदलाबदल केली तर तयार होणारी संख्या व मूळ संख्या यातील फरक किती? मग आपण अंकस्थानाची अदलाबदल करून नवीन संख्या तयार करू. नवीन संख्या पहा 3, 6च्या जागी 9 घ्या म्हणतात. 9, 4 जसेच्या तसे, या 9च्या जागी 6 घेऊ आणि 0. ही नवीन संख्या तयार झाली. आणि मूळ संख्या, मूळ संख्यामध्ये आधी जी संख्या दिली होती तीच संख्या, म्हणजेच कोणती? 36,490 ही मूळ संख्या. मग यातील फरक विचारला. फरक म्हणजेच वजाबाकी. मग यांची आपण काय करू? यांची आपण वजाबाकी करू. 0 मधून 0 गेले, 0 राहिले. 6तून 9 जात नाही, मग इथला कॅरी घेतला. इथं आले 16, इथे उरले 3. 16तून 9 गेले तर किती उरतात? 7 उरतात. 16तून 9 गेले तर 7 राहिले. इथे 3 राहिले. 3तून 4 जाणार नाही, मग या 9 पासून इथे कॅरी दिला, इथे 13 झाले आणि या 9च्या जागी 8 राहिले. म्हणजे 13 मधून जर 4 गेले तर इथे उरतात 9. 8 मधून 6 गेले तर इथे उरतात 2 आणि 3 मधून 3 गेले इथे 0. म्हणजे आपलं उत्तर काय आलं पहा? 2970. म्हणजे आपलं उत्तर येईल 2970. म्हणजेच पर्याय क्रमांक 1. खूप सोपा आहे. फक्त प्रश्न समजून घ्यायचा. प्रश्न आकलन करताना चूक करायची नाही आणि हे स्पष्टीकरण आपल्या वहीत लिहून
घ्यायचं. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे? खूप सोपा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न कसा आहे? खूप सोपा आहे. पुढीलपैकी संयुक्त संख्या कोणती? मग जी संख्या मूळ नाही ती संख्या संयुक्त. ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात. 17. 17ला 2च विभाजक आहे, ही मूळ संख्या आहे, प्राईम नंबर. 29 पण मूळ संख्या आहे, ही कुठल्याच टेबलमध्ये येत नाही, याला सुद्धा 2च विभाजक आहे. पुढली संख्या आहे 15. 15 याला 2 पेक्षा जास्त विभाजक आहे, त्याला 1 विभाजक आहे. नंतर 3 आहे, नंतर 5 पण आहे आणि नंतर 15. म्हणजे 15 या संख्येला 4 विभाजक आहे. म्हणजेच 15 ही संख्या कोणती संख्या आहे? संयुक्त संख्या आहे. 97 ही पण 1 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या आहे. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पाहूया, म्हणजेच स्वाध्याय 1.4 मधील शेवटचा प्रश्न. आणि खूप सोपा प्रश्न आहे. सगळेच प्रश्न सोपे आहेत, फक्त समजून घ्यायचे असतात. प्रश्न क्रमांक 7 2017च्या नवोदय परीक्षेत विचारलेला प्रश्न. हा प्रश्न सुद्धा खूप सोपा आहे. प्रश्न काय आहे पहा. 9, 5, 0, 2 व 4 या अंकांचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा खूपदा पाहिलेले आहे. किमान म्हणजेच काय? किमान म्हणजे लहानात लहान संख्या. किमान म्हणजे काय बाबा? किमान म्हणजे लहानात लहान संख्या. आणि कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या. आपल्याला लहानात लहान 5 अंकी संख्या बनवायची आहे. मग लहानात लहान संख्या बनविताना जर 0 असेल तर त्यावेळेस काय करायचं? 0 हा डावीकडून दुसऱ्या क्रमांकावर घ्यायचा. मग 0 सोडून लहान असणारा अंक कोणता आहे? 0 सोडून लहान असणारा अंक आहे 2. नंतर 0, नंतर काय घ्यायचं? त्यापेक्षा थोडा मोठा म्हणजे 4. 4 पेक्षा थोडा मोठा 5 आणि दिलेल्या अंकातील सर्वात मोठा अंक 9. आणि ही आपली बनवलेली आहे सर्वात लहान 5 अंकी संख्या, म्हणजे किमान 5 अंकी संख्या. ही आहे 20,459. आणि आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. खूप सोपं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 1.4 सोप्या पद्धतीने समजून घेतलेला आहे. हे सर्व प्रश्न तुम्ही आपल्या वहीत लिहायचे आणि स्पष्टीकरणासह स्वतःच्या मनाने सोडवून पाहायचे, जेणेकरून परीक्षेच्या वेळेस आपला चांगल्या प्रकारे सराव होईल आणि सोपे प्रश्न आपले चुकणार नाही. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या या मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.